नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी आशिष राऊत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. तर राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. कोणते जिल्हे आहेत सविस्तर अपडेट पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत. जे शेतकरी मित्र चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज या चॅनलवरती हवामानाची प्रत्येक अपडेट पाहायला मिळेल. तर फक्त सबस्क्राईब करून ठेवायचे आहे. तर चला पाहूयात आता संपूर्ण हवामान अंदाज. जर शेतकरी मित्रांनो आज जर पाहायला गेलं तर आपल्याला जे आहे ते दुपारनंतर पावसासाठी पोषक वातावरण तयार होताना दिसत आहे. त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर इकडे नाशिक, इकडे मालेगाव, संभाजीनगरचा भाग आहे. आता असंही नाही की या ठिकाणी पाऊस सांगितला आहे म्हणजे सगळीकडेच पाऊस होईल, जोरदार होईल असं नाही आहे. तुरळक ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते. काही ठिकाणी हलकीशी गारपीट किंवा गडगडाटी पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. आता कुठे पडणार आहे त्यातले त्यात पाहायला गेलं तिकडे नाशिक जे आहे ते मनमाड, विजयपूर, श्रीरामपूर, इगतपुरी असेल, चाळीसगाव असेल, सिल्लोड असेल, या ठिकाणी काय होईल आता ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. सध्या स्थितीला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. आता 30 तारखेला देखील कसं वातावरण राहणार आहे तेही पाहणार आहोत. तसेच इकडे पाहायला गेलं चाळीसगाव, वैजापूर, इकडे शिरपूर, पैठण, संभाजीनगर, जालना. संभाजीनगर व जालन्याच्या काही भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार सरी पावसाच्या पाहायला मिळू शकतात. हा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो. काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह हा पाऊस पाहायला मिळणार आहे. अशीच परिस्थिती पाहायला गेलं तर इकडे पाहू शकता वाशिम असेल, लोणार असेल, या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. रिसोड, मेहकरचा काय भाग आहे शेतकरी मित्रांनो, इकडे रिटोडचा काय भाग आहे, भायपूर, लोणीचा आहे, जयपूर आहे, लोणारचे या भागामध्ये मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर आपल्याला पाहायला मिळू शकते. अशी स्थिती राहणार आहे. तसंच आता पुढील पाहायला गेलं पुढील अंदाज तर दुसरे जिल्हे देखील पाहू शकतो. इकडे नांदेड असेल, परभणी असेल, अहमदपूर असेल, इकडे परळी, माजलगाव, बीड, केज, लातूर, पेठ, बार्शी, जामखेड, करमाळा, इंदापूर, दौंड, बारामती, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, वडूज, विटा, कराड, सातारा, सांगली आहे, जत आहे, इंदापूरचे काही भाग आहेत. याही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तुरळक ठिकाणी पाऊस झाला तर होईल. अशीच परिस्थिती आपल्याला विदर्भातील संपूर्ण भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता एवढी काय काळजी करण्याची गरज नाही. सध्या तरी पावसाचा जोर आपल्याला जे आहे ते जास्त पाहायला मिळत नाही, परंतु उत्तरेकडील भागात पाहायला मिळू शकतो. व लवकरच आता मे महिन्यामध्ये पावसासाठी जोरदार वातावरण तयार होणार आहे. ती अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल. सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.